नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. ऑल सीझन हिट स्नॅक सिरीजमध्ये आज आपण करतो आहोत मऊ लुसलुशीत परंतु छान मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे अवघडच. अगदी मोजक्या 2-3 पदार्थात ही साबुदाणा खिचडी तयार होते. एकदा का व्यवस्थित साबुदाणा भिजवून फुलवून घेतला की खिचडी करणं अगदी सोपं असतं. तर चला झटपट आपण आपल्या रेसिपीकडे वळूयात. हे बघा, आपण एक बोल साबुदाणा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता पाणी घालूया आणि जरा चोळून साफ करूयात. म्हणजे काय होईल, साबुदाण्यावरचं जास्तीचं स्टार्च आहे निघून जाईल आणि आपली साबुदाणा खिचडी छान मोकळी व्हायला मदत होईल. आपण एका दुसऱ्या बोलवरती ही चाळणी ठेवलेली आहे. तर त्यावरती आपण ओतून घेऊयात. त्यामुळे जास्तीचं पाणी ड्रेन होईल. चाळणीतला साबुदाणा आपण परत एका बोलमध्ये काढले आहे आणि जेवढा साबुदाणा घेतला होता तेवढंच पाणी आपण या साबुदाण्यावर घालणार आहोत. त्यानंतर हा बोल आपण झाकून ठेवूया. 4 तासामध्ये साबुदाणा व्यवस्थित भिजतो, फुलतो. तर चला भेटूया 4 तासांनी. चेक करूयात आपण. हे बघा, दिसत असेल तुम्हाला साबुदाणा छान फुलला आहे बरं का, आणि पाणी अजिबात नाही. बघा, अगदी व्यवस्थित भिजलेला आहे साबुदाणा. यामध्ये आपल्याला दाण्याचं कूट ॲड करायचं. आपण सर्व साहित्य इथेच बोलमध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्यामुळे खिचडी करायला खूप सोयीचं जातं. आपण एक बोल जेवढा आपण साबुदाणा घेतला होता तेवढाच दाण्याचा कूट, आपण शेंगदाणे खमंग भाजून सालंसुद्धा आपण सालं काढलेली नाही, फक्त शेंगदाणे भाजून गार केले आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये त्याचं जाडसर असं कुटून घेतलेलं आहे. आपण ते घालूयात. मला शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे घातलेलं भरपूर आवडतं, त्यामुळं मी कूट अगदी बरोबरीने घातलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडासा दाण्याचा कूट कमी केला तरी चालेल. त्याचबरोबर आपण चवीनुसार मीठ घालतोय आणि 1 टीस्पून आपण साखर घालतोय. साखर तुम्ही आवर्जून घाला, खूप भारी लागते. थोडीशी गोड, थोडी आंबट, आपण लिंबू देखील घालणार आहोत ना त्याच्यात, त्यामुळे थोडंसं आंबट गोड ही खिचडी भारी लागते. आणि आपण या बोलमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. खिचडी करण्यासाठी आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही तुमचं खाद्यतेल जे तुम्ही रोज स्वयंपाकाला वापरता तेही वापरू शकता. उपवासाला साजूक तूप वापरा, इतर वेळी खाताना तेल वापरलं तरीही हरकत नाही. यामध्ये आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. मी जवळजवळ 2 मुठी म्हणजे 2 हँडफुल अशा 2 मुठभर आपण शेंगदाणे घेतलेले आहे. ते आपण छान खरपूस तळून घेऊयात आणि काढून घेऊयात. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. हे बघा, छान असे खरपूस तळे आणि काढून घेतलेत आपण हे शेंगदाणे. आता राहिलेलं जे तूप आहे त्यामध्येच आपण फोडणी करणार आहोत. यामध्ये आपण 1 टीस्पून जिऱ्यांची फोडणी करतो. 8-10 कढीपत्त्याची पानं घालूयात. 4 हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्या त्या घालूयात. थोडंसं परतून घेतलं की त्यावर आपण बटाट्याच्या फोडी घालणार आहोत. मी मीडियम आकाराचे 2 बटाटे व्यवस्थित उकडून घेतले कुकरमध्ये. त्यानंतर सालं काढली आणि त्याची बेतात आकारात तुकडे करून घेतलेले आहे. मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं आपण हे छान परतून घेऊयात तुपामध्ये. तुम्ही जर कच्चे बटाटे वापरणार असाल, एक तर त्याच्या काचऱ्या करून तुम्ही वापरा, जसं आपण पोह्यांमध्ये केलं होतं तशा पद्धतीने, किंवा अशा फोडी जर केल्या
तर लो टू मिडियम फ्लेमवरती ते बटाट्याच्या फोडी तुम्ही छान शिजवून घ्या. हे ऑलरेडी उकडलेले आहेत, फक्त यावर थोडासा क्रस्ट यावा इतपतच आपण परतून घेणार आहोत. हे बघा, बटाट्यांवर हलकासा क्रस्ट आलाय लालसर रंगाचा. आता यावेळेस आपण घालूया साबुदाणा आणि इतर साहित्य जे आपण मिक्स करून ठेवलंय ना ते. गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम ठेवायची आहे. हलकेच मिक्स करायचं बरं का. लो टू मिडियम फ्लेमवरती आपण 2-3 मिनिटं ही खिचडी परतून घेऊयात. हे बघा, 2-3 मिनिटं आपण ही खिचडी छान परतून घेतलेली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो करायची बरं का. आणि कढईवरती आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवर ही खिचडी छान शिजू देऊयात. वाफेवरती खिचडी अशी छान शिजली पाहिजे. कढईवर झाकण ठेवून वाफेमध्ये आपण ही खिचडी बघा किती छान शिजवून घेतलेली आहे. 4-5 मिनिटं लागलेली आपल्याला लो फ्लेमवरती खिचडी शिजून घ्यायला. बघा, खिचडी व्यवस्थित शिजले, साबुदाणे असे ट्रान्सपरंट झाले म्हणजे पारदर्शक झालेत की नाही, म्हणजे आपली खिचडी झालेली आहे. साबुदाणा व्यवस्थित शिजलेला आहे. आणि शिवाय बघा, अगदी छान मोकळी मोकळी झाली की नाही, दिसतंय तुम्हाला, सुरेख. आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले शेंगादाणे आहेत ना आधी ते घालूयात. त्याचबरोबर आपण लिंबाचा रस घालतोय. मी अर्धा लिंबू पिळून घालते आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही प्रत्येकाला सर्व केल्यानंतर लिंबाची फोड द्या. पण काय होतं ना, प्लेटमध्ये घेतलं आणि त्यानंतर मिक्स करणं जरा अवघड जातं. आपण हे लिंबाचं बी काढून घेऊया. त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, थोडासा ओला नारळ. बस एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघ कसली भन्नाट दिसते की नाही, जबरदस्त. लिंबू रस घातल्यावर फार आपल्याला शिजवायचं नाही, फक्त आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे लिंबू रस सर्वत्र लागेल. गॅस बंद करूयात आणि गरमागरम साबुदाणा खिचडी आपण सर्व करूयात. गरमागरम लुसलुशीत साबुदाणा खिचडी, वर कोथिंबीर आणि ओला नारळ, बरोबर दह्याची वाटी. काय मग खवयांनो, कसा आहे बेत? आता उपवास असो किंवा नसो, ही साबुदाणा खिचडी माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करूनच पहा. खात्रीने सांगते, वारंवार करत राहाल. आणि हो, रेसिपी केली की आपल्या रेसिपींचे फोटो मृदुलाच किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करत चला. तसेच मधून डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला. परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.